MIDC पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी। MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत 2 घरफोडी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून एकूण 2 गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून एकूण 1,91,700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। MIDC पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसापासून होत असलेल्या घरफोडी करणाऱ्या टोळीस रोखण्याकरिता पोलीस आयुक्त M. राजकुमार, सोलापूर पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांनी MIDC पोलीस ठाणे प्रमोद वाघमारे यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। त्याप्रमाणे MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदन शिवे यांच्यासह पथकातील पोलीस अंमलदार यांना आदेशित केले होते। त्यानंतर 1 ऑगस्ट 2025 बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की कोड्याल शाळेजवळ 2 इसम सोने विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन सदर 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे बंडू मधुकर पवार वय 28 बाफुळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर, उमेश प्रकाश काळे वय 30 राहणार मलिकपेठ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असे सांगितले। त्यानंतर त्यांच्याकडील अधिक चौकशी केली असता त्यांनी विनायक नगर MIDC सोलापूर व बोळकोटे नगर MIDC सोलापूर येथे झालेल्या रात्रीच्या घरफोड्या केल्याचे कबूल केल्याने MIDC पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 488/2025 331-3, 331-4, 305 व MIDC पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 536/2025 331-3, 331-4, 305 मधील गेला मुद्देमालपैकी 37.36 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 198.80 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करून एकूण 1,91,700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे। वरील नमूद गुन्ह्यातील विविध आरोपीकडून एकूण 1,91,700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 2 आरोपी अटक केले आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव, पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील, अर्जुन शंकर याळगी, कुमार बोल्ली, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल अमर शिवसिंगवाले, पोलीस कॉन्स्टेबल अमर शिवसिंगवाले, पोलीस कॉन्स्टेबल किशोर वनगुंटी, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश डिकोळे, पोलीस कॉन्स्टेबल अमसिद्ध निंबाळ, पोलीस कॉन्स्टेबल सकलेन मुकादम, पोलीस हेड कॉन्स्टेबल अयाज बागुलकोटे यांनी बजावली आहे। नेमणूक गुन्हे प्रकटीकरण शाखा MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर दिनांक 1/8/2025 रोजी आम्हाला मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे 2 इसम हे सोनं विक्री करता येणार आहेत अशी गोपनीय बातमी मिळाली। त्या अनुषंगाने त्यांना सदर ठिकाणी सापळा रचून 2 इसमांना ताब्यात घेतलं। त्यातील एक इसम बंडू मधुकर पवार आणि त्याचा साथीदार उमेश प्रकाश काळे या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जो काही गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल मिळून आला त्या अनुषंगाने पोलीस ठाणेकडील अभिलेख तपासला असता पोलीस ठाणेकडील गुन्हा नंबर 488/25 BNS कलम 305 331-3-4 त्याचप्रमाणे गुन्हा नंबर 536/25 BNS कलम 305 331-3-4 प्रमाणे गुन्हे नोंद असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील उर्वरित गेला मुद्देमाल पैकी गुन्ह्यातील गेल्या मालापैकी 37.36 ग्रॅम सोनं आणि 198 ग्रॅम चांदी असं एकूण 1,91,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी हे रेकॉर्डवरचे आहेत। त्यांच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल आहेत, घरफोडी चोरीचे विविध गुन्हे दाखल आहेत। हे सोडून आणखी काय त्यांच्याकडे तपास केला असता? त्यांच्याकडे जो तपास केला त्यामध्ये 2 गुन्हे निष्पन्न झालेले आहेत।